टू बॉल फर्स्ट. आता मॅच क्रमांक 8 ला सुरुवात होतीये. चला मॅचला लगेच सुरुवात करूयात. यानंतर आपण पाहिले तर कासेगाव पंचायत समिती गट आणि कोकरूड पंचायत समिती गट अशी मॅच आहे. चला आता सध्या आपण पाहिलं तर पाचुंबरी पंचायत समिती गट आणि सागावची मॅच आहे. सागाव टीम आपण पाहिली तर 3 मधली एकच मॅच जिंकली आणि दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर पाचुंबरी टीम 2 मॅच खेळले पण ती पण एक मॅच जिंकलेली. म्हणजे आता पाचुंबरी टीमला ही मॅच जिंकावीच लागेल. आणि यानंतरची जी मॅच आहे जी कासेगाव आणि कोकरूड टीम मध्ये, त्याच्यामध्ये जर कासेगाव टीम मॅच जिंकते तर सगळ्यांचे दरवाजे बंद, कासेगाव एकटी पुढे आणि सगळ्या टीम आता पाया पडणार की कोकरूड जिंकू दे. म्हणजे आरसीबी सारखी परिस्थिती होणार. काल जे देखील कोकरूड हरू दे म्हणून बरेच टीम नाचत होते, वाकुर्डे हरू दे म्हणून बऱ्याच टीम नाचत होत्या काल. तसंच होणार आहे. लेट्स सी जाऊया मॅच कडे. पहिला चेंडू ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न, कव्हरचा खेळाडू आहे, चेंडू गॅदर करतो, फेकतोय पण अगदी डायरेक्ट हिट झाला नाहीये. एक धाव. येस अंपायर कॉल, नो बॉल, इट्स अ थ्रो बॉल. येस ओके, इट्स अ थ्रो बॉल. अंपायरनं दंडित केलं. सुनील पाटील सरांनी लगेच ओळखलं आणि थ्रो बॉल म्हणून गोलंदाजाला आता दंडित करून त्याला मात्र या स्पर्धेमध्ये आता गोलंदाजी थांबवता येईल, थांबवावी लागेल. पहिला चेंडू थ्रो बॉल, नो. मिस्टर सचिन सध्या गोलंदाजीची जबाबदारी घेत आहेत. सध्या आपण पाहिलं तर सगाव टीम पहिल्या मॅच मध्ये खूप चांगला विजय मिळवला, मात्र त्यानंतरच्या 2 मॅच मध्ये तो जो विजयाची दिंडी होती, जो झेंडा होता तो तसाच खांद्यावरती फडकवता आला नाहीये. या मॅच मध्ये जरूर प्रयत्न करतील एक चांगला कमबॅक करण्याचा. मिस्टर सचिन सध्या गोलंदाजीसाठी आले. ओव्हर क्रमांक 1 मध्ये फ्री हिटचा चेंडू आहे. बॅकफुटला जाऊन शॉर्ट आर्म पूल, अप्रतिम फटका. यावेळी फ्री हिटचा चेंडू मिड विकेट रिजन मधून फेकी तर केली, एक धाव कंप्लीट केली जाते. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 3 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. फ्री हिटचा चेंडू होता, जिथे आपण पाहिलं तर खाओ पिओ बिल मत चुकाव असा तो चेंडू. इम्पॉर्टंट मॅच आहे दोन्ही टीम साठी. यावेळी देखील आपण पाहिलं स्क्वेअर कट, अप्रतिम फटका, डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला 1 सेकंड बाउन्सला निघून जातोय, जिथे अगदी 4 धावा आहेत. आणि या चौकारानं सुरुवात केली. बॅटिंग करत असताना महेशनं, विनायकनं आपल्या या स्पेलची, आपल्या या बॅटिंगची सुरुवात त्यानं मात्र चौकारानं केली. आमदार चषक 2024 तुम्ही पाहताय, ऐकताय, अनुभवताय, खेळताय आणि जगताय देखील. मर्द 5G इंटरनेट सेवा, त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करू. गेले 5 दिवस या स्पर्धेच्या 5 दिवसामध्ये त्यांच्या माध्यमातून मोफत इंटरनेट सेवा ही पुरवली गेली आहे. अप्रतिम. यावेळी देखील आपण पाहिलं तर गॅप मधून चेंडू अगदी काव कॉर्नर रिजनला, कार्पेटला गुदगुल्या करत सीमा रेषेच्या बाहेर आणखीन एक अप्रतिम ड्राइव्ह होता. एखाद्या सुईमधून जसा दोरा विणावा तसा मात्र अगदी मिड ऑन आणि मिड विकेटच्या मधून मात्र काव कॉर्नर रिजन मध्ये हा फटका खेळून काढलाय. दरी खोदून काढले, वाट शोधून काढले, त्यानंतर संघाची धावसंख्येला थोडासा आकार दिला. मॅच आपण पाहिली तर जीटीपीएल एसपीएन केबल वरती एमपीएल चॅनल क्रमांक 351 वरती देखील ही मॅच दिसते. आमचे औंडी गावचे महेशजी पाटील साहेब
त्यांच्या माध्यमातून ही मॅच दाखवली जाते व्ही शेप मध्ये. व्ही फॉर विक्ट्री आणखीन एक येतोय. बॅक टू बॅक हॅट्रिक चौकाराचा रेकॉर्ड आणखीन एक विनायक आपल्या नावावरती करून घेतोय. मागील मॅच मध्ये देखील हा संकटमोचक खेळला होता. या संघाचा संकटमोचक आहे, या विनायकच्या या संघाचा विनायक मात्र आज मागे वळून बघत नाहीये. अप्रतिम बॅटिंग यावेळी देखील आपण पाहिलं. सरळ हातामध्ये संधी होती अगदी वेगाने. बऱ्याच गोष्टी अशा वेळी गोलंदाजासाठी अवघड जातात. चेंडू खूप वेगाने येतो, अशा वेळी नजर त्याच्या चेंडूवरती असते. लगेच बॅकफुटला जाऊन ते चेंडू पकडणं, अशा वेळी चेंडू हाताला लागत नाही तर चटका देतो आणि अशा परिस्थितीमध्ये चेंडू स्टॉप केलाय. 1 to go. एक चेंडू बाकी आहे. यावेळी मात्र उचललाय बॅटच्या अगदी मधोमध. मिडल ऑफ द बॅट, क्रंचिंग ऑफ द साऊंड. आणखीन एक येतो या ओव्हरचा चौथा चौकार. आज 4चा पाडा बोलून दाखवला विनायकनं आणि 4चा पाडा पाठ आहे तो सांगतोय. विनायक आपल्या बॅट मधून आग टाकतोय. अप्रतिम बॅटिंग. सचिनच्या विरोधामध्ये बॅटिंग केली आहे. तब्बल 19 धावा आतापर्यंत कुठल्यात बॅटिंग करत असताना विनायकनं. पाचुंबरी पंचायत समिती गट या टीमला आज विजय हवाय, कारण की या टीमनं आतापर्यंत 2च मॅच खेळलेत, 1 मॅच जिंकलेले आहेत. या मॅच मध्ये त्यांना विजय हवाय. पुढची संपूर्ण परिस्थिती त्यांनी देवाच्या हातामध्ये ठेवली आहे, पण आता विजय मिळवणं या टीम साठी खूप इम्पॉर्टंट राहू शकतं. 19 धाव संख्या, 1919. गोलंदाजीसाठी दाखल झालेत मिस्टर अभिजित. पहिला चेंडू यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, ड्राइव्ह केला सर बॅटीने, जिथे 1 धाव फक्त कंप्लीट केली जाते. या एका धावेच्या मदतीनं धावसंख्या थोडीशी पुढे जाते 20 या आकड्यावरती. 20 धावसंख्या. हलक्या हातानं बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न गोलंदाज करतोय का नक्की आपण पाहिलं तर टर्न करण्याचा प्रयत्न करतोय नक्की गोलंदाज. तर फलंदाज दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने चेंडू हाताला जातोय, टाकला जातोय त्याच दिशेला खेळण्याचा प्रयत्न. आत्ताचा देखील चेंडू आपण पाहिलं तर शॉर्ट आर्म पूल करण्याचा प्रयत्न, मात्र पहिला चेंडू पडल्यानंतर बाहेर येतोय, लगेच लेट कट दिला आणि 1 धाव कंप्लीट केली. हो पुढे येऊन यावेळी बॅटीच्या अगदी बॉटमला बॅकवर्ड स्क्वेअर एक रिझन, खूप घाई केली होती मात्र अखेरी चेंडू हातामध्ये. थोड्या वेळासाठी असं वाटलं चेंडू डोक्यावरून जातो की काय, मस्तक पे दस्तक देते हुई, मात्र अखेरीस आपण पाहिलं तर एक उंच उडी घेतली आणि अखेरीस या चेंडूला गॅदर केलं आणि फेकलं गोलंदाजाच्या दिशेनं. 22 धावा. बॅटच्या अगदी बॉटमला मिड विकेट रिझन, हाय अँड हँडसम A1 क्वालिटीचा A1 येतोय. आणखीन एक धमाका. बॅटिंग करत असताना फलंदाज आपण पाहिलं तर विनायकच्या बॅटमधून. आज विनायक थांबत नाहीये, आज विनायक ऐकत नाहीये. भूक आहे पण ती धावेची आहे, षटकाराची आहे, चौकारांची आहे. व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ परफॉर्मन्स. एक रन मशीन मैदानामध्ये दाखल झाले. विनायक मार रहा है असं म्हणायला हरकत नाहीये. बॅट स्विंग त्याची तुम्ही पाहताय, देहबोली पाहताय, बॉडी आणि बॉडी लँग्वेज आणि संपूर्ण फटका एलिव्हेशन कसं दिलं गेलंय हे सध्या तुम्ही पाहिलं. अगदी चेंडू पोहोचवला जातोय मैदानामध्ये. चेंडू मैदानामध्ये पोहोचवला गेला. जर खेळाडू असेल बाहेर तर आतमध्ये या, तुम्ही मॅच कंटिन्यू करा. टीमची टोटल आपण पहिली तर अगदी 28. ते डे मॅच असो किंवा नाईट मॅच असो, खेळाडू बाहेर कधीच चेंडू आणायला जात नाही. या इथल्या स्पर्धेचा इतिहास आहे. ते पोहोचवले जातात आतमध्ये. पुढे खेळण्याचा प्रयत्न, बॉक्स क्रिकेटचा टॅप फटका, क्रॉस बॅटेड खेळाडू आहे, अगदी पायाने चेंडू अडवला यावी लॉंग ऑन रिझन मध्ये. 1 धाव अगदी आरामामध्ये कंप्लीट केली जाते. तब्बल 5 चेंडूचा खेळ अद्याप झालेला आहे आणि संघाची धावसंख्या आपण पाहिली तर सध्या अगदी 29 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. एक भक्कम धावसंख्या उभी केली आहे. अगदी बॅटच्या बॉटमला पुन्हा एकदा ड्राइव्ह केलंय डाऊन दी ग्राउंड लॉंग ऑन रिजन मध्ये. आता क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहिलं थोडासा बदल केला त्यांनी आणि त्यानंतर चेंडू गॅदर करून लगेच फेकला. 2 षटकांचं थरारक नाट्य इथे संपलं आणि सरासरी प्रत्येक ओव्हर मागे 15 धावा करत असताना बॅटिंग करणारी टीम पाचुंबरी पंचायत समिती गट या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 30 या आकड्यावरती. 30 धावसंख्या. यानंतरची मॅच आहे कासेगाव पंचायत समिती गट आणि कोकरोड पंचायत समिती गट
दोन्ही कॅप्टन्स हा पहिला कॉल तुम्हाला दिला जातोय. दोन्ही कॅप्टन्स लक्षात घ्या, हा पहिला कॉल कासेगाव पंचायत समिती गट आणि कोकरूड पंचायत समिती गट दोन्ही कॅप्टनसाठी दिला जाणारा हा पहिला कॉल. यानंतरच्या मॅचच्या टॉस साठी मिस्टर पप्पू. यावेळी देखील चेंडू आपण पाहिलं तर अगदी लेग अंपायर आपल्याकडे वळलेत, जिथे आपण पाहिलं तर एक्स्ट्रा धाव. पहिला कॉल दोन्ही कॅप्टन्सला आपण दिलाय. कासेगाव पंचायत समिती गट आणि कोकरूड पंचायत समिती गट. यानंतर तुमची मॅच आहे, तर टॉस साठी आपण तयार राहा. पुढे आलाय, पायातला चेंडू खेळून काढलाय, आहे खेळाडू वर कॅच. अप्रतिम कॅच पकडली आहे. बॅटर गॉन होतोय, ओव्हर क्रमांक 3 मध्ये भेटतोय. पहिला धक्का, फलंदाज महेश बॅक टू द डकआउट. महेश भाऊ युट्यूब लाईव्ह चालू आहेत, सो या गोष्टी तुम्ही नाही करू शकत. सर्व खेळाडूंना विनंती आहे, तुमचं जे सेफ्टी कार्ड वगैरे आहे युट्यूब लाईव्ह चालू असताना त्या मैदानाच्या आतमध्ये कुठल्याही गोष्टी तुम्ही काढणार किंवा परिधान करणार नाहीयेत, या गोष्टीकडे लक्ष द्या. आणि अन्यथा पॅनल्टी आहे या सर्व गोष्टींना, आम्ही आता देत नाही आहोत. 31 धाव संख्या 31. (31) 31 धाव संख्या. यावेळी सरळ बॅटीने खेळून काढला, खेळाडू आहे लॉंग ऑफचा, वेगानं जातोय, चेंडू गॅदर केलाय, पुन्हा फेकी करेल. विनायकला स्ट्राईक दिली. आता सध्या आपण पाहिलं तर पाचुंबरी टीम जरूर प्रयत्न करेल विनायकला जास्तीत जास्त वेळ स्ट्राईक वरती आणण्याचा. सॉरी अंपायर, इट्स अ नो बॉल. येस थ्रो, येस आणखीन एक थ्रो बॉल अंपायरनं शोधून काढल्या. तर त्यानं सुनील पाटील सरांचं कौतुक आहे. आमचे वाकुडेचे ग्रामपंचायत सदस्य विजयजी जाधव साहेब यांचं देखील आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. वेलकम साहेब, मनापासून अधिक स्वागत. थ्रो बॉलर खऱ्या अर्थानं सुनील पाटील सर आणि वैभव नलावडे सर. शिस्त म्हणजे शिस्त, शिस्तीच्या पुढे कोणताही नियम त्यांच्यासाठी मोठा नाहीये. अभिषेकाला नवीन गोलंदाज, बॅटची टॉप एज, हा चेंडू फ्री हिटचा, चेंडू पकडला, फेकला. तोपर्यंत आपण पाहिलं तर कारण की तुम्हाला मॅच मध्ये असावं लागतं, तुमच्या डोक्यामध्ये काय चाललंय त्यापेक्षा आता फ्री हिट आहे का, हा चेंडू कॅच पकडली तर रनआउट करू शकतो का, या सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतात. मॅच मध्ये उतरावं लागतं. यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी हलक्या हाताने चेंडू खेळून काढला, जिथे आपण पाहिलं तर विकेटचं पतन होतं, फलंदाज बाद होतोय आणि टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी स्थिर आहे 34 या आकड्यावरती. (34) धावसंख्या. ही मॅच सध्या तुम्ही पाहिली तर अगदी फक्त युट्यूबच नाही तर GTPL SPN केबल वरती देखील MPN चॅनल क्रमांक 351 वरती ही मॅच सध्या आपण पाहिली तर दाखवली जाते. ज्यांच्या माध्यमातून ही मॅच दाखवली जाते आपण औंढी गावचे आमचे महेशजी पाटील साहेब यांचे देखील आभार व्यक्त करेल. त्यांच्या माध्यमातून देखील ही मॅच दाखवली जाते. मैदानामध्ये दाखल झाले सध्या मिस्टर प्रमोद. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. ओव्हर क्रमांक माफ करा काय अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. 34 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती सजल्यात. इनिंग क्रमांक 1 मध्ये सध्या गोलंदाजी तुम्ही पाहता सागाव पंचायत समिती गट या टीमची, तर दुसऱ्या साईडला पाचुंबरी पंचायत समिती गट बॅटिंग करते. एक चांगली भक्कम धावसंख्या. यावेळी मात्र आपण पाहिलं तर अगदी सरळ बॅटिंग खेळला, चेंडू आपण पाहिलं तर अगदी गॅदर केलाय, तोपर्यंत फेकला जातोय आणि बॅकअप आहे. अगदी करागर. धावसंख्या मात्र फिरत चालली आहे. सुरेख फटका बॅटच्या रडामध्ये स्लॉट मध्ये पोहोचवला जातोय. अस्ती बस्ती में गेला चेंडू, हरवला. आता पुन्हा नवीन घ्यावा लागेल आणि विनायकनं आज हेच काम केलंय.
चेंडूला अगदी त्यानं रडवलाय. जर त्याला भावना असत्या तर तो देखील रडला असता. हाफ ट्रॅकर थोडासा यावेळी चूक झाली कारण की हा चेंडू डेड असेल. डेड बॉल. खेळपट्टीच्या आधी टप्पा पडला. विनायकची बॅटिंग 12 चेंडूमध्ये 32 धावा त्यानं आतापर्यंत ठोकलेत. मात्र दुसऱ्या साईडला 5 चेंडूचा खेळ झाला आणि 41 धावा या सजल्या गेल्यात. हलक्या त्यानं फक्त ग्लान्स केला या चेंडूला, जो आपण पाहिलं तर फक्त दिशा दिली आणि एक धाव कंप्लीट केले. हुशार आहे विनायक. आपण पाहिलं तर त्याला माहिती आहे धावा जर 50च्या पुढे 60च्या पुढे करायचे असतील तर स्ट्राईक वरती मला राहणं गरजेचं आहे. आणि शेवटच्या चेंडूवरती धाव घेतली. धाव संख्या 42 42 धाव संख्या आता स्कोर कार्ड वरती आहे आणि 3 षटकांचा खेळ झाला. मिस्टर प्रमोद देखील साथ देण्यासाठी मैदानामध्ये दाखल झालेत. सध्या सॅड अँगल तुम्हाला दाखवला जातो. बरेचसे प्रेक्षक अगदी झाडाखाली आरामामध्ये मॅचचा आनंद घेतात. शेतीची कामं आज बरीचशी आपला व्यवसाय थोडासा बाजूला ठेवून प्रेक्षक खेचला गेला या मैदानापर्यंत. आज टीव्हीचा रिमोट बाजूला आहे असं म्हणायला हरकत नाहीये. गेले 4 दिवस प्रत्येकाचा टीव्हीचा रिमोट हा संध्याकाळीच हातामध्ये घेतला आणखी सकाळपर्यंत अगदी 6 ते 7 वाजेपर्यंत मॅचचा मेजवानी त्यांच्यासाठी आमदार चषकची. बॅटची एज होती. यावेळी मात्र अगदी डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातो एका धावेसाठी. सध्या बॅनर्स आमच्या दोन्ही आमचे कॅमेरामॅन च्या माध्यमातून दाखवले जातात, जे अगदी विकेट किपरच्या मागे आमचा निर्धार हाच आमचा प्रगतीचा षटकार असे बॅनर्स त्याच्या माध्यमातून दाखवले गेलेत. सध्या विनायकला तुम्ही पाहताय तो नॉन स्ट्रायकिंग एंडला आलाय आणि प्रमोदला आता स्ट्राईक वरती जावं लागलंय. 43 धावा या स्कोर कार्ड वरती सजल्या गेल्यात. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न थोडासा आतमध्ये राहिलाय चेंडू. पंचांकडे आशाभूत नजरेने पाहतोय मात्र अप्रतिम चेंडू शफल झाला. राईट पाय होता तो थोडासा शफल झाला. चांगला निर्णय, चांगली गोलंदाजी म्हणता येईल. यॉर्कर क्रिकेटचा अस्त्र बाहेर काढलाय. बरेचसे गोलंदाज यॉर्करचा प्रयत्न करतात आणि असे यॉर्कर प्रॅक्टिस आणि फक्त प्रॅक्टिस करून गरजेचं नाही पिनुभाऊ, परफेक्ट प्रॅक्टिस पण झाली पाहिजे. प्रॅक्टिस करणं वेगळं आणि परफेक्ट प्रॅक्टिस करणं वेगळं, यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. बॅकफुटला जातोय शॉर्ट आर्म पूल. मिड विकेट रिजन आहे खेळाडू. विकेट हातामध्ये होती, निसटली आहे. विनायकची होती विकेट. ओहो, हा चेंडू नक्की फेकलाय कुठे. टीमची टोटल आपण पहिली तर अगदी जाऊन पोचते पुढे 46 या आकड्यावरती. 46 यावेळी देखील फटका चांगला आहे. सुरेखे वेगानं जातोय. अगदी विद्युत तारा आल्यात आडव्या पुन्हा एकदा. संधी होती, नॉट आउट. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. चांगल्या माणसाला विरोधक, लांबच्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या फटक्याला विद्युत तारा, या नेहमी आडव्या आल्यात या मॅच मध्ये. 48 धावा. 1 टू गो. कॅप्टन या कासेगाव पंचायत समिती गट आणि कोकरूड पंचायत समिती गट दोन्ही कॅप्टन्स या टॉस साठी. बोथ दी कॅप्टन्स. यावेळी देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. चेंडू आपण पहिला डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मधून चेंडू यावेळी मात्र आता हातातून निसटलाय, पण 2 धावा कंप्लीट करण्याचा प्रयत्न इथे केला जातोय आणि या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 50 या आकड्यावरती आणि 51 धावेचं आव्हान आहे या मॅच मध्ये. 51 रन्स टू विन. आणि जाऊया टॉस साठी. मी वाकुडे गावचे सन्माननीय आदरणीय विजयजी जाधव साहेब, मी विनंती करेल आपले शुभ हस्ते साहेब, आम्ही या मॅचचा टॉस घेतोय. आदरणीय विजयजी जाधव साहेब. चला दोन्ही कॅप्टन आपण या. टीम पंचायत समिती गट कासेगाव आणि पंचायत समिती गट कोकरूड आपल्यामध्ये सामना होत आहे. दादांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. चला कॅप्टन पाठवा. टीम कोकरूड आपला कॅप्टन पाठवा. कोकरूड टीम. एका बाजूला आपण दोन्ही संघांचा आढावा घेऊया. पंचायत समिती गट कासेगावने आतापर्यंत 3 सामने खेळलेले आहेत आणि त्यांनी तिन्ही सामने जिंकलेले आहेत. पंचायत समिती गट कोकरूडने 3 सामने खेळलेले आहेत, 2 जिंकलेले आहेत. म्हणजे या सामन्यावरती बरंचसं काय अवलंबून आहे. कोणत्या संघाची घोडदौड सुरू राहील म्हणजे बरंचसं काय याच्यावरती चर्चा होईल. आपण कॉइन स्पिन करूया. कोण मागणार? ओके, पंचायत समिती गट कोकरूड नाणेफेकीचा कौल मागणार.
छापा हा नाणेफेकीच्या कौलचा आवाज आहे आणि काटा आलेला आहे. टीम कासेगाव पंचायत समिती गट अखेर नाणेफेकीचा कौल किती महत्वाचा होता? नाही, नक्कीच महत्त्वाचा होता, कारण टॉस जिंकल्यानंतर आम्ही गोलंदाजीच घेणार होतो आणि टॉस मला वाटतं की आमच्या बाजूनच म्हणजे पडला. जिंकलात तर 4 संघ जिंकणारा पहिला संघ ठरेल आणि हारलात तर पुन्हा एकदा खेळण्याची संधी निर्माण होईल. या मॅच मध्ये काय घेताय? या मॅचमध्ये आम्ही जिंकण्याचा 100% प्रयत्न करू, कारण जर हारलो तर परत एक एक्स्ट्रा मॅच खेळायला लागणार आहे आम्हाला. त्याच्यामुळे 100% आम्ही आमचे योगदान देऊन मॅच जिंकण्याचा प्रयत्न करू. सांगेल बॉलिंग गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत आहे. खऱ्या अर्थानं पंचायत समिती गट कोकरूड नॉकआउट आहे. जिंकलो तरच काहीतरी पुढचा सामना खेळायला मिळेल आणि या सामन्यामध्ये बॅटिंग आहे. तुम्ही चांगल्या फॉर्म मध्ये आहात, कुठपर्यंत मजल माराल? आम्ही 4 ओव्हरला तरी 55-60ची मजल मारू शकतो. या मॅचकडे कशा प्रकारे बघताय? ही मॅच आता थोडीच तोड आहे. ही मॅच जिंकलीच पाहिजे. ही मॅच जिंकली तरच आम्ही इनमध्ये आहे. अधिकचा वेळ तुमचा घेणार नाही. तुम्हाला मॅचसाठी शुभेच्छा दादा. आपल्या भावना कशा आहेत? आवर्जून तुम्ही ही स्पर्धा बघण्यासाठी आलेले आहात, खेळाचा आस्वाद घेताय. आपल्या भावना? या ठिकाणी खऱ्या अर्थानं ग्रामीण भागातील सर्व जे क्रिकेट खेळणारे जे खेळाडू आहेत त्यांना एक नवचैतन्य मिळण्यासाठी सन्माननीय मानसिंगराव नाईक भाऊनी हे खऱ्या अर्थाने एक व्यासपीठ निर्माण केलं आणि या व्यासपीठाच्या माध्यमातून आमच्या या शिराळा तालुक्यातील एक चांगला उदयोन्मुख खेळाडू उद्याच्या जिल्हा असतील किंवा राज्य लेवलच्या स्पर्धेमध्ये भाग घेऊन त्यांचं कुठंतरी एक नाव होण्याचं काम आमच्या या शिराळा तालुक्याचे भाग्यविधाते सन्मान्य मानसिंग भाऊंच्या माध्यमातून होईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. त्याचबरोबर मांगले गावातील एक आमचा युवा खेळाडू विजय पावलेजी यांचं या स्पर्धेसाठी चांगलं योगदान मिळालं आणि मार्गदर्शन मिळालं, त्याबद्दल ही सर्व भाऊंचं आणि त्या सर्व खेळाडूंचं मी या वाकुर्डे खुर्द ग्रामपंचायत सदस्य विजय जाधव सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि थांबतो. अधिकचा वेळ घेणार नाही. टॉस झालाय आणि टॉस जिंकलेला आहे टीम पंचायत समिती गट कासेगाव या टीमने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि पंचायत समिती गट कोकरूड या टीमला आमंत्रित केलंय बॅटिंगसाठी. असं म्हटल्यानंतर खोटी शपथ घेऊन माणूस मरत नाही, मरतो तो विश्वास असतो. परंतु या मॅच मध्ये विजयाचा विश्वास कोण सार्थ ठरवेल? कॉमेंट्री बॉक्स मध्ये वळूया आणि ऐकूया किरण मस्कर सरांचा आवाज. पहिला चेंडू कॉट बिहाइंड विकेट, बॅटर गॉन. पहिलाच फलंदाज बाद होतोय. मॅचला सुरुवात झाली काय? विनायकनं पहिला चेंडू टाकला काय आणि अभिजित माघारी वळला काय? यानंतरची मॅच खूप इम्पॉर्टंट. काल पण बॅगा भरून ठेवल्या होत्या पण मॅच वाढली, पुन्हा थांबावं लागलं. आज पण बऱ्याच जणांनी बॅगा भरून ठेवलेत, पण लेट्स सी काय घडते, काय बिघडते. एक्कावन्न धावेचं आव्हान आहे या मॅच मध्ये. 51 टार्गेट दिल्या सागाव या टीमला. पण पाहिलं तर 51 धावा करायच्या आहेत. पाचुंबरी पंचायत समिती गट या टीमनं प्रथम बॅटिंग करताना या धावा दिलेत आणि सध्या बॅटिंग साठी मैदानामध्ये अभिषेक दाखल झालाय. विनायकला पहिलीच विकेट भेटले. एक अष्टपैलू खेळाडू अर्थातच पाचुंबरी या टीम मधला विनायक. ओहो, यावेळी देखील आपण पाहिलं तर विकेट किपरसाठी संधी जरूर होती. चेंडू गॅदर केला. आता देखील धाव दिली जात नाहीये. आता देखील डॉट बॉल आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट आली, त्यानंतर डॉट बॉल. तब्बल 2 चेंडू झालेले आहेत आणि या संघाची धावसंख्या आहे 0 धावसंख्या, 1 फलंदाज बाद. यावेळी थोडासा शरीरावरती आढळतोय हा चेंडू. आपण पाहिले तर विनायक अगदी जाऊन विचारतोय फलंदाजाला कुठली दुखापत झाली नाहीये ना, कारण की हा चेंडू विनायकचा आपण पाहिलं तर हाफ ट्रॅकर होता. पडल्यानंतर अगदी शरीराचा वेध घेणारा, पडल्यानंतर राईज होणारा, असे बरेचसे चेंडू आपण पाहिले तर परफ्यूम बॉल देखील ठरतात जे नाकाच्या जवळून जातात. पण हा चेंडू अगदी शरीरावरती येऊन आढळतोय अभिषेकच्या. तीन चेंडूचा खेळ झाला, अद्याप धाव आलेली नाहीये धावसंख्येवरती. ओहो, क्लीन बोल्ड, दांडीकुल, विकेटचं पतन, बॅटर गॉन. अभिषेक बॅक टू द डकआउट. अभिषेकला माघारी पाठवल्या. 0 धावसंख्या, 2 विकेट. आता या स्पर्धेमध्ये सांगली एक्सप्रेस विजय पावले यांच्या नावावरती रेकॉर्ड आहे की मेडन ओव्हर आणि 2 विकेट. याच
आमदार चषक 2024चा रेकॉर्ड आहे विजय पावले यांच्या नावावरती, ज्यांनी 6 चेंडूमध्ये एकही धाव दिली नव्हती पण 2 विकेट घेतल्या होत्या. आणि अक्षय पानसरे या दोघांच्या नावावरती मेडन ओव्हरचा रेकॉर्ड आहे. आता आणखीन एक विनायक मेडन ओव्हरचा रेकॉर्ड आणि 2 विकेटचा रेकॉर्ड आपल्या नावावरती करेल का? रेकॉर्ड या मैदानामध्ये केले जातात आणि रेकॉर्ड याच मैदानामध्ये तोडले पण जातात. हे मैदान असंच आहे जिथे रेकॉर्ड्स तोडण्यासाठी बनतात. लेट्स सी. तब्बल 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. नवीन फलंदाज वैभव दाखल झालाय. अचूकता, गुणवत्ता, वैविध्यता, वेगावरती स्वार आहे, तिखट प्रखट आणि भेदक मारा असा विनायकची गोलंदाजी आहे. यावेळी थोडेसे वाचवलं फलंदाजांनी स्वतःला. आपण पाहिलं तर जिथे चेंडू लेग स्टिक सोडून जाणारा आपण पाहिला. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक धाव आली आहे एक्स्ट्राची. स्कोर कार्डवरती सजले आहे. अकाउंट ओपन झालं. एक सरी गणेशा झाला टीमचा धावसंख्येचा असं बोलायला हरकत नाहीये. सागाव पंचायत समिती टीम ही यावेळी देखील आपण पाहिला क्रॉस बॅटेड कॅच पकडली जाते. विकेटचं पतन होतं. मिड विकेट रिझनचा खेळाडू आपण पाहिले तर अत्यंत वेगाने आला आणि उंचीमध्ये हा चेंडू स्वीकारलाय. विकेटचं पतन होत असताना फलंदाज आपण पाहिलं तर वैभवला माघारी जावं लागतंय आणि विनायकच्या खात्यामध्ये या स्पर्धेतील या ओव्हरची राहिले 3री विकेट खात्यामध्ये. 3 विकेट घेऊन सध्या आपण पाहिलं तर चर्चेत राहिला विनायक. मिस्टर पप्पू बॅटिंगसाठी आता दाखल झालेत. तब्बल 3 विकेट माघारी केलेत. ओव्हर क्रमांक 1चा हा खेळ तुम्ही पाहताय. तब्बल चेंडूचा खेळ झालेला आहे 5 आणि 1 चेंडू अजूनही बाकी आहे. वादळ तर सुटले पण याच वादळामध्ये एखादा पत्त्यांचा बंगला बनवावा आणि तो खाली पडावा तशा विकेट धडाधड खाली पडलेत. एखादा संकटमोचक हवा या टीमला जो वाचवेल या मॅचला. डेड बॉल अंपायर कळवतात फिर से डालना पडेगा कारण की हा चेंडू खेळपट्टीच्या अगदी आधी पडला आणि तिथे आपण पाहिलं तर या चेंडूला गणला जात नाही जो डेड बॉल म्हणून घोषित केला जातो. चर्चा करतो सागाव टीमसाठी एक संकटमोचक हवा या टीमला. योद्धा हवाय जो लढेल 2 हात करेल. हा देखील चेंडू निर्धाव जातो. बॅट स्विंग केली आहे. बॅटिंग पॅडच्या मधून चेंडू मात्र निघून जातो. डॉट बॉल. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 1 जिथे आपण पाहिलं तर 3 विकेट मात्र जरूर पाहताय. छत्रपतींचा भगवा यावेळी मात्र आमचे कॅमेरामॅन दाखवत आहेत. भगवा अर्थातच 19 फेब्रुवारी 1630 महाराष्ट्राच्या मातीमध्ये आऊसाहेबांच्या कुशीमध्ये जन्माला आलेला राजा म्हणजे छत्रपती. रायरेश्वराच्या पिंडीवरती रक्ताचा अभिषेक करून स्वराज्याची शपथ घेणारा राजा म्हणजे छत्रपती आणि त्याच छत्रपतींचा भगवा यावेळी मात्र दाखवण्याचा प्रयत्न आमचा कॅमेरामॅन नीरजच्या माध्यमातून करण्यात आला. थँक्यू सो मच नीरज. अप्रतिम कॅमेरा वर्क राहिलाय. प्रसन्न भोईर, नीरज यंग टॅलेंटेड. अक्षय मात्रेचा हुकुमी एक्के दोघे. एक जान आहे आणि दुसरी धडकन आहे. अक्षयची पूर्णपणे ही टीम लाजवाब आहे. थोडासा अडथळा आलाय. नीरज सध्या अगदी गोलंदाजा दाखवतो. त्याचे शूज देखील दाखवतोय नीरज. पहा गोलंदाजाचे शूज सध्या एक रेड कलर एक ब्ल्यू कलर. केतन मात्रेची स्टाईल आम्ही नेहमी पाहिले. वाकलनचा बायकर मॅन हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न जिथे आपण पाहिलं तर कराड मधला संग्राम पण आहे तो वेगळाच. त्याला प्रश्न विचारला होता रेड कलरचा शूज कुठं राहिलाय त्याचा. तोला चुकून दुसरा घालून आलोय. अशा बऱ्याच गोष्टी. पण वाकलनचा बायकर मॅन आपला केतन मात्रे नेहमी अशा पद्धतीने ड्रेसिंग करताना पाहतो. फुल टॉस चुकीला माफी नाही. निघून जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर एक रिजनच्या बाहेर सीमारेषेच्या बाहेर येतोय. दमदार आमदार चषकचा षटकार. बॉर्डर स्ट्रोक. अप्रतिम फटका. टीमची टोटल थोडीशी चकाकी घेते. टीमच्या धाव संख्येला आपण पाहिलं तर एक चांगला मी म्हणेल की वलय आलंय. यावेळी देखील सुरेख फटका. विनायक आहे मॅच आहे. विनायक येता दिवाळी आहे आणि विनायक येता 51 पण सहज आहे. फक्त विनायक थांबला पाहिजे. या टीमचा आपण पाहिलं तर महत्वाचा खेळाडू एक अष्टपैलू खेळाडू विनायक. समोरच्या टीमकडे देखील विनायक आहे आणि या टीमकडे देखील आपण पाहिलं तर विनायक आहे. इकडे शेर आहे तिकडे पण शवा शेर आहे. तिकडे बाहुबली आहे इकडे पण ग्रेट खली आहे. अप्रतिम बॅटिंग. विनायक
या टीम चढाण्या वाघ रन मशीन आता हात बोलू लागलेत आणि आता त्यांनी सांगितलंय आता हटणार नाहीये मागे. यावेळी देखील उचललाय बॅटच्या रडामध्ये हॅट्रिक 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 666 हॅट्रिक. या स्पर्धेमध्ये विनायक पुन्हा एकदा आपल्या नावावरती करून घेतोय. अक्षयच्या विरोधामध्ये ही आता मात्र बॅटिंग त्यानं केली आहे आणि आता चर्चा चालू झाली आहे. विकेट कीपर खूप वेगाने धावत आलेत आणि आता ते मात्र चर्चा करतायत की आता या मॅचचं चित्र थोडंसं विचित्र दिसतंय. की विनायकनं ज्या पद्धतीने बॅटिंग करायला सुरुवात केली आपल्या टीमची गुणवंता दाखवणारी बॅटिंग सध्या विनायकनं चालू केली आहे. त्याने सांगितलंय मागे हटणार नाहीये. विनायक पाटील वॉट अ बॅटिंग. शॉर्ट आर्म पुल विनायकला नाही टाकू शकत. बॉल आता नाही डालने का. आणखीन एक येतोय मॅक्सिमम मॅक्सिमम मॅक्सिमम. जेव्हा प्रत्येक जण तुमच्या हारण्याची वाट बघतो तेव्हा जिंकण्याची मजाच वेगळी असते. आणि या मॅच मध्ये आता विनायक समोरच्या टीमचे काळजाचे ठोके चुकवतोय का. हातची मॅच घेऊन जातोय का. तुम्ही यशस्वी झाला तरच तुमच्या प्रयत्नांना स्ट्रगल नाव दिलं जातं. वा व्हॉट अ मॅच. तब्बल 4 षटकार आणि हा तिसरा चेंडू आता मैदानामध्ये आम्ही देतोय. 2 चेंडू त्याने आता हरवलेत. काय घडले अक्षय. व्हॉट अ बॅटिंग. वेळ वाईट असतो तेव्हा संघर्ष तुम्हालाच करावा लागतो. बाकी जेव्हा चांगली वेळ असते तेव्हा न ओळखणारा पण तुम्हाला ओळख देतो. पण वाईट वेळेमध्ये प्रत्येक जण चुका पकडतो. हात कोणी पकडत नाही. आता वेळ चांगली आणली आहे विनायकने. आता या वाटेमध्ये काटे टाकले जातील का. यावेळी देखील आपण पहिला स्क्वेअर करण्याचा प्रयत्न. पॉइंटचा खेळाडू फेकी केले. नॉन स्ट्रायकिंग एंडला तुम्ही बॅट ड्रॅग केली आहे. धगधग आहे धडपण आहे या मॅच मध्ये बरंच काही आहे. तब्बल 2 षटकांचा खेळ झाला. टीमची टोटल आपण पाहिली तर 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचते आणि आता येणारे 12 चेंडू आणि 26 धावेची गरज. मॅच ऑन झाली आहे. जर एका ओव्हर मध्ये 24 निघतात तर 12 चेंडू मध्ये 26 निघतील का हे बघायचंय. व्हॉट अ मॅच. आग लावली. एखादं शांत पाणी असतं त्याच्यात दगड टाकावा आणि वलय तयार व्हावं तसं विनायकनं केलं. एखादं तेल तापलेलं मोहरी टाकली न अगदी तडका बसला तसा मॅचला तडका दिला. व्हॉट अ मॅच. मनोज याला गोलंदाजीसाठी. मिस्टर पप्पू बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. नॉन स्ट्राइकिंग एंडला विनायक तसाच उभा है. आता पप्पूची साथ कशी राहील. किसी ने बड़े कमाल की बात करी है. मुस्कुराओ तब भी जब जिंदगी उदास होने का मौका दे क्योंकि जिंदगी भी क्यों समझे हम थके है हारे नहीं है. या मॅच मध्ये थकलेच जरूर. हारला कोणीच नाही अजून. मनोजला पाहताय गोलंदाजी करत असते ना. बॅट स्विंग करतोय पुन्हा एकदा डॉट बॉल. मनोज आता या मॅच मध्ये पप्पूला थांबून ठेवेल का. कारण की विनायकची विकेट नाही आली नो प्रॉब्लेम. पण पप्पूला जर स्ट्राइक वरती असंच थांबून ठेवलं तर कदाचित असं नाही तर तसं मॅच मध्ये कमबॅक करतायत. व्हॉट अ कमबॅक मिस्टर मनोज. गती परिवर्तन. यावेळी फटका तर खेळून काढलाय. मिड विकेट रिझन 1 बाउंड. चेंडू अडवलाय. एकच धाव कंप्लीट केली जाते. एकच धाव कंप्लीट केली जाते. टीमची टोटल सध्या मात्र जाऊन पोहोचते अगदी 26 या धाव संख्येवरती. 26. बघितलेल्या स्वप्नांसाठी फक्त जिद्दीनं लढत राहायचं असतं. बाकी राहिला प्रश्न हसणाऱ्यांचा. जेव्हा तुम्ही सिद्ध होता तेव्हा लोक बोलतात पोरानं करून दाखवलं. आणि या मॅच मध्ये देखील तसंच बघायला भेटेल. विनायक करतोय का. धावा बनवतोय का पुन्हा एकदा अडचणी येत आहेत. बॅकफुटला चेंडू पडतोय. काटा बदलतोय. अप्रतिम गोलंदाजी. चांगला चेंडू. 4 चेंडू मध्ये एकच धाव खर्च केले. मागच्या ओव्हर मध्ये 24 धावा खर्च झाल्या. या मॅच मध्ये नेक्स्ट ओव्हरला फक्त 4 चेंडू मध्ये 1 धाव खर्च झाली. मनोज त्याचं नाव आहे. अप्रतिम गोलंदाजी.
यावेळी देखील चेंडू पडला, कट झाला. व्हॉट अ बॉलिंग यार, व्हॉट अ डिलिव्हरी. चेंडू पडतोय, काटा बदलतोय, कोन बदलतोय, मार्ग बदलतोय, प्रवाह बदलतोय, दिशा बदलतोय, हवा बदलतोय, हवेमध्ये हेळकावे घेऊन रंग बदलतोय. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 ची गाडी अचानक 2 वरती. याला बोलतात गोलंदाजी. जादूगर आहे, लेग ऑफ रॉकेट आणि मध्येच गुगली. जादूगर आहे या टीमचा. एका पॅकेज मध्ये 2 धमाके. व्हॉट अ बॉलिंग यार. पुढे आला, या मात्र फसला जातोय. फटका हवेमध्ये. 1 धाव घेईल की 2 साठी जाईल, 1च घेईल कदाचित. नेक्स्ट मॅच मध्ये, नेक्स्ट ओव्हर मध्ये त्याला स्ट्राईक ठेवायची आहे. तब्बल धावसंख्या आहे 27. 3 षटकांचा खेळ झालेला आहे. 27 धावसंख्या स्कोर मध्ये. अप्रतिम गोलंदाजी मनोज. 6 चेंडू मध्ये फक्त 2 धावा खर्च केलेत मनोजने. वा वा वा, व्हॉट अ बॉलिंग यार. सध्या पाहताय ग्राफ तुम्ही, जिथे दोन्ही टीमचा ग्राफ, विकेट कुठे आलेत, कोणत्या ओव्हरला किती धावा आलेत, हा संपूर्ण ग्राफ दाखवला जातोय. ओमसा MTC ची टेक्निक आहे. मागे संपूर्ण ग्राउंड आहे. ड्रोन व्ह्यू सध्या तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. तदनंतर हा संपूर्ण ग्राफ, कारण की पहिल्या ओव्हरमध्ये कशा पद्धतीने टीमचा खेळ राहिला यावरून तुम्हाला अभ्यास करता येईल. बरंच काय बदललंय, अपडेट झालंय ओमसा MTC. आणि समीकरण आता आपल्याला दाखवेल. 6 चेंडू 24. हे दोन्ही टीमची नावं, लोबो असते तर तेही छान लावले असते, कॅप्टनचे फोटो असते तर तेही तुम्हाला दिसले असते. 6 चेंडू 24 हे समीकरण सध्या तुम्ही पाहताय स्क्रीनवरती. आणि हे मैदान, आमदार चषक आणि ही ट्रॉफी जी अगदी वरून आपण टिपले. जड आहे ट्रॉफी आणि संघ पण जडच हवाय. क्रिस्टल आहे ट्रॉफी. आमदार चषकची ट्रॉफी घरामध्ये नाहीये तर घराला घर पण नाहीये असं म्हटलं जातं. तर कोणाच्या घरामध्ये आणि कोणत्या गावामध्ये जाईल ही ट्रॉफी? कारण की ज्या गावामध्ये ही ट्रॉफी जाईल, उद्याच्या पेपरची हेडलाईन असेल की आमदार चषकची ट्रॉफी या गावामध्ये गाजत वाजत गेले, मिरवणूक निघेल आणि गुलाल उधळे. एखाद्याला वाटेल की काय मान आहे या ट्रॉफीला, सन्मान आहे. ही सन्मानाची स्पर्धा आहे, मानाची स्पर्धा आहे आमदार चषक. आणि या विभागातली, मी म्हणेल या जिल्ह्याची मानाची स्पर्धा आता आमदार चषक बनली आहे. मान भेटलाय, सन्मान आहे या स्पर्धेला. उत्सुकता. 6 चेंडू आणि 23 धावेची गरज. 6 चेंडू 24 धावेची गरज. विनायक संकटमोचक मिस्टर प्रवीण भाऊ गोलंदाजीसाठी दाखल झालेत. किती वय प्रवीण दादाचं? वय यावी पहिला चेंडू हवेमध्ये पकडली जाते. कॅच, महत्वाचा काटा काढला बाजूला. विनायक बॅक टू द डकआउट. मॅच फसली. एका बाजूने हसली म्हणजे हसलेली मॅच फसली. आणि आता विकेट कीपर विनायक हसतोय यष्ट्यांच्या मागे. वा, फटका तर चांगला खेळला होता हवेमध्ये. शेवटपर्यंत कॅमेरामॅन टिपतोय. तदनंतर चेंडूच्या खाली तुम्ही पाहिलं ओंजईमध्ये ही ऑस्ट्रेलियन स्टाईल पकडली कॅच. तदनंतर आपटला हा चेंडू. जो राग होता तो काढला सगळा बाहेर. आणि त्यानंतरची एक स्माइल दिसली जी विनायकची. पहा, ही स्माइल होती विनायकची. अगदी केसांवरून हात फिरवत तो झाला खुश. टेन्शन आणलं होतं. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय, मनोज. न्यू बॅटर. ओहो, सबमरीन राहिलाय, थोडासा खाली राहिला. म्हणजे समुद्राच्या जमिनीलगत जाणारी पाणबुडी म्हणजे सबमरीन. आणि तेव्हापासून इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये चेंडू जेव्हा जमिनी लगत जातो तेव्हापासून त्या चेंडूला सबमरीन डिलिव्हरी हा शब्द उच्चारला गेला. तो चेंडू यावेळी टाकला गेला. ओहो, पायावरती टाकण्याचा प्रयत्न, थोडंसं वाचवलं स्वतःला. व्हाईट बॉलचा इशारा येतोय पुन्हा एकदा. आता 4 चेंडू तब्बल 23 धावेची गरज आहे विजयासाठी. प्रत्येक जण स्वप्न घेऊन आला, ती फुकट असतात, मोजावी लागते ती स्वप्नांसाठी मेहनतीची किंमत. आज कोण मोजेल? यावेळी देखील बिगिट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये जरूर आहे. मागे जातोय खेळाडू मिडॉनचा. पकडली ऑस्ट्रेलियन पद्धतीने कॅच. मॅचला आग लागली होती. अखेरीस आपण पाहिलं तर प्रवीण नावाचा पाण्याचा बंब आणला. विनायकने जी आग लावली ती विझवली आणि मॅच शांत केली आहे. यानंतरची मॅच कासेगाव पंचायत समिती गट विपक्ष कोकरोड पंचायत समिती गट. आता या मॅच वरती सगळं काय अवलंबून आहे. सगळ्यांनी आपले देव पाण्यात ठेवलेत. आता कोण जिंकावं, कशासाठी जिंकावं हे तुम्हालाच माहिती आहे. पण नंतरची मॅच मजा आहे, कुठेही जाऊ नका. यानंतरची मॅच अप्रतिम आहे, पैसा वसूल आहे, हाय व्होल्टेज आहे, पेट्रोलचा पैसा वसूल होईल यानंतरच्या मॅचनं तुमचा. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न.
डॉट बॉल. आणखीन तब्बल चेंडू बाकी आहे. किती बॉल बाकी आहे? एकच चेंडू बाकी आहे फक्त. आणि यानंतर टीम लगेच मैदानामध्ये. येस 2. आम्ही बघत होतो लक्ष आहे का. पुढे खेळण्याचा प्रयत्न यावी तर ड्राईव्ह केला मात्र पुन्हा एकदा कॉट बिहाइंड द विकेट. मॅच क्षणात तापली आणि क्षणात शांत झाली. एकच बॉल फक्त. लेजंड प्लेयर प्रवीण दादा. संघा अनुभवाची गाठ माझ्या हाताशी आहे, मी संघाच्या पाठीशी आहे असं म्हणत प्रवीण दादांनी गोलंदाजीला सुरुवात केली आहे. अनुभव आहे त्यांच्याकडे. ओल्ड इज गोल्ड जुना चावल असे हवे टीम मध्ये, म्हणजे म्हणून टीमला शिस्त लागते असे लेजंड प्लेयर. आणि अखेरीस मॅच झाले समाप्त. विजय संघ पाचुंबरी पंचायत समिती गट. विजय संघाला देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. हार्ड लक बॅड लक.